बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। तिथल्या ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्या आढळलाय। वन विभागाचं पथक त्या ठिकाणी दाखल झालंय आणि सध्या त्याला पकडण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा उसळलेली आहे। सध्या त्याला पकडण्यासाठी तिथे पथक सुद्धा पोहोचलेलं आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सागर, नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि त्याची दहशत पाहायला मिळते। सध्या त्याला पकडण्यासाठी पथक सुद्धा दाखल झाले अशी माहिती मिळते। काय अपडेट्स आहेत त्या संदर्भातली? नक्कीच खरं तर नाशिकच्या ध्रुवनगर परिसरामध्ये हा बिबट्या आढळलेला आहे। गेल्या 2 ते 3 तासापासून बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेलं पाहायला मिळते। हा जो तुम्हाला स्पेसमध्ये दिसतो हा मोकळा स्पेस आहे आणि या मोकळ्या स्पेसमध्ये बिबट्या असल्याची माहिती जी आहे ती कळलेली आहे आणि सध्या आता या ठिकाणी सध्या रेस्क्यू करायचं काम, बिबट्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं रेस्क्यूचं काम जे आहे त्या करण्याचं काम सध्या आता वन विभागाकडून करताना पाहायला मिळत आहे। खरं तर अनेक लोक जे आहेत, नागरिक आहेत, ते बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त इथं ठेवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अशाच पद्धतीचे 2 बिबटे जे आहेत ते दिसल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर एका बिबट्याला देखील रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। आता पुन्हा एकदा याच परिसरामध्ये बिबट्या दिसल्या असल्याने आता परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळतंय। सध्या आता वन विभागाच्या टीम जी आहे ती इथे पोहोचलेली आहे आणि इथून जे बिबट्या आहे त्याचा रेस्क्यू करायचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। खरं तर ह्या उपस्थितीमध्ये अनेक झाडं आणि पाचोळा पडलेला आहे आणि याच्यामुळे बिबट्या ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणाचे दृश्य जे आहे ते दिसत नसल्यामुळे शेतीचे जे प्रयत्न जे आहे ते वन विभागाच्या वतीने करताना पाहायला मिळत आहेत। सध्या आता या दृश्यांमध्ये जर बघितलं तर अनेक नागरिक जे आहेत ते या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करत असताना एक मोठं वन विभागाचं आवाहन जे आहे ते देखील पाहायला मिळतं। आणि दुसरं जर बघितलं तर गेल्या 2 ते 3 तासापासून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या बिबट्याचा शोध सुरू आहे आणि अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आता बिबट्या पाहण्यासाठी येताना पाहायला मिळत असले तरी सध्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू करायचं काम सुद्धा मोठ्या पराक्रमाने करताना पाहायला मिळत आहे। अगदी सागर, साधारण किती वाजल्यापासून सध्या त्याचा शोध घेतला जातोय बिबट्याचा आणि बिबट्या नेमका कुठे आहे, किती जणांनी पाहिलं, त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच इथे जर बघितलं तर गेल्या 1 ते 1.5 तासापासून हा बिबट्या इथे असल्याची माहिती जी आहे ती स्थानिक नागरिक देताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर इथे अनेक नागरिक जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे काही वन विभागाचे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात। दादा, 1 मिनिट, किती वेळ झाला बिबट्या इथे आलेला आहे? काय करतोय? इथे काही नागरिक देखील आहे, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात। दादा, किती वेळ झालेला आहे? आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात। दादा, किती वेळ झालेला इथे बिबट्या आलेला आहे? तुम्ही सांगितलं किती? 1-2 तास झाले सर बिबट्या आला इथं। पहिले तिकडं होता सर तो बिबट्या, गच्ची नाही दिसत त्याच्यात। काय अजून तुम्ही किती वेळा वाजता बघितलं? सर, मी सकाळपासून बघतोय। पहिले इकडून पळत आलाय तो, रात्री माहिती मिळाली होती की इथं बिबट्या असं, आणि तिथे त्या रो हाऊस मध्ये बिबट्या दिसल्या गेलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही भरपूर नागरिक पण सहकार्य करतोय की तो बिबट्या लवकरात लवकर वनरक्षकवाल्यांना मिळाला पाहिजे। किती तुम्ही कधी बघितला होता? मी सकाळी 9 वाजेपासून इथं उभा आहे, म्हणजे तर 9 वाजेपासून मी जाताना, कामावर जात असताना मला सांगितलं की बिबट्या पुढे जाऊ नका। तेव्हापासून ते जवळजवळ 2-2.5 तास त्या डुप्लेक्स मध्येच होता। मग तिथून पळाल्याच्या नंतर इथे आता जवळजवळ 1.5-1 तास झाला इथेच बसेल येतो। हो ना, मागाशी सर तिथून पळत आला आणि डायरेक्ट त्या घरात घुसला होता। आता म्हटलं जातं की इथं आहे, तर बघूया आता सगळे धरता का बघा तुम्ही आता। ओके, खरं तर बघितलं तर इथे जो बिबट्या आहे या ठिकाणी नागरिकांनी माहिती जी आहे ती वन विभागाला दिलेली होती आणि आता या ओपन स्पेसमध्ये बिबट्या असल्याची माहिती जी आहे ती समजते आहे। या ठिकाणी 1 ते 1.5 तासापासून हा बिबट्या जो आहे तो लपून बसल्याची माहिती मिळते। सध्या वन विभागाची टीम जी आहे ती ह्या बिबट्याला शोधण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र एका बाजूला गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होते। स्थानिक नागरिकांनी बिबट्या पाहिल्यानंतरच लगेच वन विभागाला कळवलं आणि त्यानंतर आता वन विभागाची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि सध्या जो बिबट्या या ठिकाणी लपलेला आहे त्याला शोधायचं काम आणि त्याला रेस्क्यू करायचं काम जे आहे ते सध्या आता वन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे। अगदी सागर, जसं तुम्ही सांगताय त्या ठिकाणी बिबट्या शिरलेला होता, ड्युप्लेक्स मध्ये होता आणि त्यानंतर तो तिथून पळालेला आहे आणि आता त्यामुळे तो कुठे पळाला आहे याचा शोध सध्या घेतला जातोय। रेस्क्यू पथक सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे।
मोठ्या प्रमाणात नागरिकांची सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते. पण वारंवार आपण पाहतोय की बिबटे इकडे तिकडे आपल्याला आढळत आहेत आणि त्या संदर्भात प्रशासन सुद्धा खरं तर पावलं उचलतोय. मात्र नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरणं ही खरं तर खूपच धोकादायक बाब आहे. नक्कीच खरं तर आता खरं तर उन्हाळ्याचा वेळ सुरू झालेला आहे आणि बिबट्या पाण्याच्या आणि भक्ष्याच्या शोधामध्ये अनेक ठिकाणी येत असतात. ज्या पद्धतीने जंगलतोड मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते, यामुळे सगळे जे वन प्राणी जे आहेत ते आता शहराच्या बाजूने येताना पाहायला मिळत आहेत. आणि अनेक वेळा नाशिक शहरामध्ये वनवस्तीमध्ये अनेक वेळा बिबट्या शिरतानाचे आपण पाहिलेलं होतं. कारण शहरामध्ये अनेक जे कुत्रे जे असतात छोटे, त्याचबरोबर छोटे छोटे जे प्राणी असतात जे बिबट्या त्याचा लवकर शिकार करू शकतो, अशा पद्धतीने त्या शिकाराच्या आणि पाण्याच्या शोधामध्ये अनेक वेळा बिबट्या ज्या आहेत या शहरी भागामध्ये येताना पाहायला मिळत असतो. आणि याच पद्धतीने जर बघितलं तर मागच्या वेळेस देखील गंगापूर रोड परिसरामध्ये अशाच पद्धतीने बिबट्या पाणी पिण्यासाठी आणि कुत्रा जे आहे ते म्हणजे भक्ष्य खाण्यासाठी इथे आलेला होता. आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने आता या सातपूर परिसरात असलेल्या ध्रुवनगर भागामध्ये पुन्हा नागरी वस्तीमध्ये बिबट्या पाहायला मिळतोय. सध्या वन विभागाचं रेस्क्यूचं काम जे आहे ते मोठ्या करताना पाहायला मिळतं. शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते करताना पाहायला मिळतात. कारण सगळ्या आजूबाजूला जर बघितलं तर हा मध्ये ओपन स्पेस आहे आणि आजूबाजूला बिल्डिंग्स आहे आणि इथे अनेक लोक या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी जाऊन बिबट्याने कोणावरती हल्ला करू नये याबाबत देखील दक्षता जी आहे ती वन विभागाला घ्यायची आहे. यामुळे आता सध्या प्रयत्न जे आहे ते वन विभागाच्या वतीनं करताना पाहायला मिळत आहेत. पोलीस देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती देखील या परिसरामध्ये पाहायला मिळते. खरं तर गर्दीमुळे अनेक वेळा बिबट्या जे आहेत ते ह्या लोकांवरती भीतीने हल्ला करत असतो आणि त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते जखमी होताना पाहायला मिळतात. मात्र पोलिसांकडून वारंवार नागरिकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न करत असताना देखील नागरिक जे आहेत ते बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर उन्हाळ्याचा काळ ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस अनेक बिबट्या जे आहेत ते शहराच्या बाजूने कौल करत असतात आणि त्याच ठिकाणी पाण्याचा देखील पिण्यासाठी ते शोध घेत असतात आणि अशा वेळीच ते शहराच्या बाजूने येतात आणि त्याच वेळी ही ज्या घटना ज्या आहेत ते घडताना पाहायला मिळतात. अनेक वेळा वन विभागाकडून देखील आवाहन करण्यात येतं. ज्यावेळी बिबट्या ज्यावेळेस दिसला त्यावेळेस तत्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वन विभागाच्या सांगावं आणि ज्या ठिकाणी बिबट्या आहे त्या ठिकाणी नागरिकांनी नसावं असं देखील सांगितलेलं असलं तरी मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात आणि त्याच वेळी मोठी दुर्घटना जी आहे ती होताना पाहायला मिळत असते. आता सध्या पुन्हा एकदा गर्दी जरी होत असली तरी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे बिबट्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही राहू नका. मात्र तरी देखील नागरिक जे आहे ते बिबट्या पाहण्यासाठी गर्दी करत असले तरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या बिबट्याचं रेस्क्यू करायचं काम जे आहे ते होताना पाहायला मिळतंय. अगदी सागर, जसं तुम्ही सांगितलं की वारंवार नागरिकांना सांगून सुद्धा ते तिथून जायला तयार नाही आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी त्यांनी केलेली आहे आणि अजून ती गर्दी वाढते. त्यामुळे निश्चितच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण झी 24 तासच्या वतीनं सुद्धा आवाहन करूया की तिथल्या सगळ्या नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये राहावं, जेणेकरून जर बिबट्या बाहेर पडलास तर तो कुणावरही हल्ला करू शकणार नाही आणि जे पथक आहे त्याला पकडणं हे खरं तर सोपं होऊ शकतं. सागर, जर हा संपूर्ण परिसर पाहिला तर बिल्डिंग्स तर तिथे आहेतच, इमारती आहेतच, पण त्याचबरोबर मध्ये जो मोकळा भाग आहे आणि तिथे एका बाजूला आपल्याला हिरवळ सुद्धा पाहायला मिळते. काय वाटतं, बिबट्या नेमका कुठे असेल? कुणाच्या घरामध्ये शिरला असेल का? काय नेमकी शक्यता वर्तवली जाते? नक्कीच खरं तर आजूबाजूला बघितलं तर हा जो मधला जो स्पेस आहे तिथे बिबट्या असल्याची माहिती मिळते. कारण स्थानिक नागरिकांनी बिबट्याला येताना पाहिलेलं होतं आणि ज्या आता दृश्यांमध्ये जर बघितलं तर इथे अनेक झाडं जे आहेत त्या झाडाझुडपांमध्ये बिबट्या लपल्याची माहिती जी आहे ते स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे वन विभाग आणि पोलिसांनी त्या परिसरामध्ये राऊंड करून पोलिस ठेवले आहेत. त्याचबरोबर ती पोलिस तैनात करून वन विभागाचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बिल्डिंग्सवरती अनेक वन विभागाचे कर्मचारी बिबट्याच्या बाजूने लक्ष देऊन ठेवत आहेत. त्याचबरोबर पोलीस कर्मचारी देखील अनेक बिबट्यांवरती लक्ष ठेवून आहेत. बिबट्या
ची जी सगळी सामुग्री जी आहे ती देखील सोबत ठेवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर JCB असेल तो देखील आणलेला आहे. कारण अनेक जर इथे बघितलं तर झाडं झुडपं मोठे असल्या कारणामुळे जर बिबट्याला पकडण्याची जर वेळ आली तर थेट मध्ये यावं लागेल आणि नागरिक ज्यावेळी खरं तर वनविभागाचे कर्मचारी बिबटे पकडण्यासाठी जात असतात त्यावेळी अनेक वेळा मोठी दुर्घटना होताना पाहायला मिळालेली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती अनेक वेळा बिबट्यांनी हल्ले केलेले आहेत आणि या हल्ल्यांमुळे अनेक वनविभागाचे कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत. यामुळे आता सध्या जर बघितलं तर वनविभागाच्या कर्मचारी जे आहेत ते आता बिबट्याला शोधण्यासाठी आणि रेस्क्यू करण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतात. नक्कीच. त्यामुळे आता यामध्ये किती त्यांना यश मिळतं, किती वेळापर्यंत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.